नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून डिफेन्स सेक्टरवर एक जबरदस्त अपडेट आली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच अपडेट कव्हर करणार आहोत. आणि मित्रांनो, त्याआधी आपण डिफेन्स सेक्टरवर इंडियन गव्हर्नमेंटने जे टार्गेट दिले आहे ते बघूया. तर मित्रांनो, इंडियाचा डिफेन्स एक्सपोर्ट 2014 मध्ये होता फक्त 600 कोटी रुपये, जो 2025 मध्ये इन्क्रीज होऊन झाला आहे 24,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपला म्हणजे आपले इंडियन गव्हर्नमेंटचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2029-2030 पर्यंत आपला म्हणजे इंडियाचा डिफेन्स एक्सपोर्ट 50,000 कोटी रुपये करण्याचा. तसेच मित्रांनो, आपल्या इंडियाचा करंटली डिफेन्स प्रोडक्शन आहे 1.60 लाख कोटी आणि आपल्या गव्हर्नमेंटचा उद्देश आहे हा आपला डिफेन्स प्रोडक्शन 3 लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा फायनान्शियल इयर 2029-2030. तर मित्रांनो, आपण जो अपडेट बघणार आहोत त्याचा टॉपिक तुम्ही इथे वाचू शकता. रिलायन्स इन्फ्रा आयझिंग ₹10,000 करोड डिफेन्स एक्सपोर्ट्स बिकम फर्स्ट इंडियन कंपनी टू डेव्हलप नेक्स्ट जनरेशन इम्युनिशन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही भारतातील पहिली प्रायव्हेट सेक्टरमधली कंपनी बनली आहे जी 4 प्रकारच्या न्यू जनरेशनच्या 155 mm आर्टिलरी एम्युनिशनचे डिझाईन आणि डेव्हलपमेंट करते. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत भारताच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि मित्रांनो, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे DRDOची युनिट असलेल्या आर्मेमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंटच्या डिझाईन कम प्रोडक्शन पार्टनर प्रोग्राम अंतर्गत हा इम्युनिशन डेव्हलप करण्यात आला आहे. सर्व डेव्हलपमेंट वर्क पूर्णपणे स्वदेशी टेक्नॉलॉजीवर बेस आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या स्पोक पर्सनने कन्फर्म केले की ऑल 4 प्रोजेक्टाईलवरील डेव्हलपमेंटचे काम पूर्णपणे झाले आहे. 10 इंडियन कंपनीज सप्लाय चेनमध्ये पूर्णपणे समाविष्ट झाल्या आहे आणि प्रोडक्शन इमिडिएटली सुरू होऊ शकते. आणि मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड पुढील 10 वर्षात इंडियन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून 10,000 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळवण्याची अपेक्षा आहे. 2023 मध्ये आर्मीचा इम्युनिशन एक्सपेंडिचर 7,000 कोटी रुपयांवरून 2032 पर्यंत दरवर्षी 12,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सिग्निफिकंट शेअर सेक्युअर करण्यासाठी चांगल्या पोझिशनमध्ये आहे. आणि मित्रांनो, न्यू इम्युनिशनमुळे मिळणारे रेंज आणि ॲक्युरेसीचे ॲडव्हान्टेजेस लक्षात घेता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड एक्सपोर्ट मार्केटमध्ये प्रवेश करण्याची प्लॅनिंग करत आहे. पुढील 10 वर्षात एक्सपोर्ट रेव्हेन्यू 10,000 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. आणि मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह सिलेक्शन प्रोसेसमध्ये पब्लिक सेक्टरमधील कंपनी यंत्र इंडियासह रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर ही एकमेव प्रायव्हेट कंपनी या
प्रोजेक्टसाठी निवडली गेली. आणि मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे ग्रीनफील्ड एक्सप्लोजिव्ज आणि ॲम्युनिशन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी देखील सेटअप करत आहे. धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटीमध्ये डेव्हलप होणाऱ्या या प्रकल्पात 5,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि मित्रांनो, KPMGच्या रिसेंट रिपोर्टनुसार इंडियन आर्मीचा इम्युनिशनवरील खर्च 2023 मध्ये 7,000 कोटी रुपयांवरून 2032 पर्यंत दरवर्षी 12,000 कोटी रुपयांपर्यंत वाढेल. या डेव्हलपमेंटमुळे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे भारतातील डिफेन्स हार्डवेअर आणि सर्व्हिसेसच्या टॉप 3 एक्सपोर्टर्स पैकी एक होण्याचे उद्दिष्ट मजबूत होते, जे डिफेन्स प्रोडक्शन मधील सेल्फ रिलायन्ससाठी देशाच्या स्ट्रॅटेजिक पुशसोबत सुसंगत आहे. आणि मित्रांनो, आपण जर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली, आणि मित्रांनो, हा जो डेटा आहे हा इयरली आहे, फायनान्शियल इयरली. तर मित्रांनो, या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस 8,941 कोटी रुपयांनी घसरून झाले होते 8,351 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आता जबरदस्तपणे इन्क्रीज होऊन झाले आहे 14,034 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची लॉंग टर्म बॉरोविंग जबरदस्तपणे डिक्रीज होत आहे 4,434 कोटी रुपयांनी 3,170 कोटी रुपये, आणि नंतर अजून घसरून आता झाली आहे 1,933 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोविंग बघितली, तर ही पण डिक्रीज झाली आहे 7,012 कोटी रुपयांनी 6,500 कोटी रुपये, आणि आता झाली आहे 4,359 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला, तर तो पण जबरदस्तपणे इन्क्रीज होत आहे 1,376 ने 2,081, आणि आता आहे 2,860 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट असतो, याला तुम्ही स्टार करू शकता. आणि या पॉईंटचे नाव आहे कॉन्टिजंट लायबिलिटीज. आणि मित्रांनो, हा जेव्हा पण 0 असतो, त्या कंपनीसाठी एक हा जबरदस्त पॉझिटिव्ह अपडेट मानला जातो. आणि मित्रांनो, हा पहिले 9,000 होता, नंतर झाला 4,000, आणि आता आहे 0, पूर्णपणे 0 रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा. आणि मित्रांनो, आपण जर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला, तर मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 16.50%, FISची होल्डिंग आहे 11.35%, DISची होल्डिंग आहे 1.16%. आणि मित्रांनो, एक स्पेशल गोष्ट म्हणजे FIS आणि DIS दोन्हीने पण आपली हिस्सेदारी मार्च क्वार्टरमध्ये इन्क्रीज केली आहे. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 70.66%. आणि मित्रांनो, आपण जर प्लेजिंग बघितली, तर प्रमोटरची 0% प्लेजिंग आहे. आणि मित्रांनो, हा सुद्धा एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर एक जो डिफेन्स सेक्टरवरचा अपडेट आला आहे, तो आपण कव्हर केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.